नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सगुणा मावशीचं घर दाखवलेलं आहे. सगुणा मावशी फोनवर बोलतच बाहेर आलेली असते आणि तेवढ्यातच तिथे गिरिजा आणि त्याचबरोबर वासंती ह्या दोघीही जणी आलेल्या असतात. ह्या दोघीही जणींना पाहिल्यानंतर इकडे सगुणा मावशीला फारच राग आलेला असतो. तेव्हा तिचा फोन होतो आणि फोन ठेवल्यानंतर ती ह्या दोघींकडे पाहत असते. आता फोन ठेवला जातो आणि तेव्हा ती म्हणत असते, आज सासूसुना इकडे कशा काय? सासूसुनांनी इकडे माझ्या दारावर येण्याची हिंमत कशी केली? आणि तेव्हा लगेच इकडे गिरिजा म्हणत असते, अगं मावशी असं काय करतेस? तेव्हा ती म्हणत असते, दुश्मनाला भेटण्याची मला अजिबात गरज नाही आहे किंवा माझी इच्छासुद्धा नाही आहे की मी दुश्मनाला भेटेल म्हणून. तेव्हा लगेच इकडे गिरिजा म्हणत असते, अगं मावशी ऐकून तरी घे ना जरा. तेव्हा लगेच आता सगुणा म्हणत असते, त्या सापाचं एवढं सगळं सांगूनसुद्धा माझी बहीण त्याच्यासोबत संसार करत होती आणि मी तिला एवढं सांगूनसुद्धा ती माझं काहीच ऐकत नव्हती. ह्या गोष्टीपेक्षा वेगळं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं दुःख काय असू शकतं? आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या पोरीला मी इथे माया लावली, ज्या पोरीला मी इथे आपलं म्हटलं, तीच पोरगी इथे आता माझ्या विरोधात जाऊन त्या माझ्या नागेश्वरसारख्या दुश्मनाच्या घरची सून झाली. तिने त्याच्यासोबत लग्न केले. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मग मी इथे तिला का बरं आपलं मानू आणि तिला आपल्या घरामध्ये येण्याची का बरं परवानगी देऊ? इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, रुद्र नागेश्वरला आतमध्ये घेऊन आलेला असतो आणि आतमध्ये घेऊन आल्यानंतर लगेच आता रुद्र म्हणत असतो, मला एक गोष्ट समजत नाही की इथेच होत्या त्या मावशी मग कुठे गेल्या? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, नक्की इथेच होत्या? हो दादा आबासाहेब, त्या आत्ता इथेच तर होत्या. मी त्यांना आत्ता इथे डॉक्टरांना चेक वगैरे करायला आणलं आणि त्यानंतर त्या इथेच होत्या आणि त्यांना मी हेही सांगितलं की आपण दोघेजण मिळून इथे छकोलीला शोधू, तुम्ही अजिबात काळजी करू नका म्हणून. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, अगं त्याचं काय आहे ना मावशी, खरं तर संक्रांतीनंतर. तेवढ्यातच तिचं बोलणं मध्येच टाळते आणि ती म्हणत असते, अगं असं काय करतेस? हे बघ, संक्रांतीनंतर म्हणजे लग्नानंतर तुझ्या मानलेल्या पोरीचा पहिला सण आहे. मग तिचा पहिला सण आहे तर मग अशी इच्छा आहे की तू तिच्याकरिता हलव्याचे दागिने बनवावेस म्हणून. तेव्हा इकडे आता सगुणा म्हणत असते, हलव्याचे दागिने आणि हिच्याकरिता मी बनवेल? अगं एक बहीण म्हणून तुला माझा राग आणि त्याचबरोबर इथे माझी दुश्मनी तू बघितलेली आहेस, पण हिलासुद्धा कळू दे ना की सगुणा मावशीच्या विरोधात जाऊन ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर काय होतंय ते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच इकडे गिरिजा म्हणत असते, मावशी असं काय करतेस गं? लहानपणापासून तुझ्याच अंगावर खांद्यावर खेळले, तुझ्यासोबतच लहानाची मोठी झाले, मग तरीसुद्धा तू अशी का वागतेस? त्यावर ती लगेचच म्हणत असते, का वागतेस म्हणजे? त्या नागेश्वरच्या घरची सून होण्याआधी हा सगळा विचार करायला हवा होतास की नाही? तेव्हा लगेच आता इकडे उर्वशी म्हणत असते, अगं त्या सगळ्या गोष्टीमध्ये बिचाऱ्या गिरिजाची आणि माझ्या रुद्रची काय चूक आहे? तेव्हा ती म्हणत असते, काय चूक आहे हे मला नको सांगू, मी सांगितलं होतं. आणि एका बहिणीला मी जर विसरून जाऊ शकते तर ह्या गिरिजाची काय हे आहे? हे बघ, तू माझ्याकडून अजिबात अपेक्षा करू नकोस की मी तिथे येईन. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मला पूर्ण विश्वास आहे की माझी मावशी माझ्यासाठी हलव्याचे दागिने बनवेलच म्हणून. तर इकडे वासंती म्हणत असते, ताई दे ना गं राग रुसवा त्या सगळ्या गोष्टी सोडून. तेव्हा तू हळदी कुंकाला यावंस असंच मला वाटतंय. तेव्हा लगेच आता इकडे वासंती तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणत असते, हे बघ गिरिजाला माहेरचं असं कोणीच नाही आहे तुझ्याशिवाय आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की तू सगळा राग रुसवा सोडून गिरिजासाठी हलव्याचे दागिने बनवावेत. तेव्हा ती म्हणत असते, हलव्याचे दागिने? अगं त्या हलव्याच्या दागिन्यामधलं साखरेचा एक कणसुद्धा मी तिला देणार नाही आहे किंवा तिच्यासाठी मी इथे घेऊनसुद्धा येणार नाही, समजलं?
असं आता इकडे सगुणा मावशी स्पष्टपणे बोलून सांगितलेलं असतं. पण आता वासंती म्हणत असते, खरं सांगू का, हे बघ, माझ्या सुनेला इथे फार कोणीच नाही आहे, पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का तुला, तू तिचं माहेर पण जपलंयस आत्तापर्यंत आणि अजूनसुद्धा जपावंस हेच मला वाटते. आणि त्याचमुळे मी तुला आत्ता हे सांगेल की काही जरी झालं तरीसुद्धा तू हळदी कुंकाला ये, कारण तुझ्या तुझ्या मानलेल्या मुलीची आणि त्याचबरोबर इथे माझ्या ह्या लेकीची पहिलीच संक्रांत आहे, असं सुद्धा ती इकडे बोलत असते. अगं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गिरिजाचा आणि माझ्या रुद्रचा काय दोष आहे? त्यांनी काय केलेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना का आणि कशामुळे शिक्षा देतेस? प्लीज असं करू नकोस. तेव्हा सगुणा म्हणत असते, अजिबात नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी येणार नाही म्हणजे नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मी हळदी कुंकासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तुमची वाट बघेन मावशी. आणि मला खात्री आहे की माझी सगुणा मावशी नक्कीच नक्कीच इथे येऊ शकते आणि मला आशीर्वाद ती नक्कीच येऊन देऊ शकते, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आणि त्याचबरोबर तिथून वासंती आणि गिरिजा निघून जातात. आता दोघीजणी तिथून निघून गेल्यानंतर सगुणा मात्र फारच टेन्शनमध्ये असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता जी काही उर्वशी आहे ती उर्वशी इथे फोन लावत असते. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे सावी आलेली असते आणि सावी म्हणत असते, अगं मावशी, तू काय करतेस? अगं, त्या गिरिजाला घराच्या बाहेर काढण्याचा तू जो प्रयत्न करतेस ना, तो प्रयत्न तुझा फ्लॉप होतोय. म्हणजे मला नाही समजलं सावी, तुला काय म्हणायचं आहे तर. तेव्हा ती म्हणत असते, अगं, तुला मी ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करते की इथे तुझा जो काही प्रयत्न आहे तो फ्लॉप होतोय. म्हणजे नीट सांग. अगं, त्याचं काय आहे ना, इथे ती ह्या घरामध्ये जी काही मकर संक्रांत आहे ना ती साजरी करणार आहे. आणि त्याचबरोबर इथे आईसाहेब म्हणजे रुद्रची जे काय आईसाहेब आहेत ना, त्या इथे तिला साडीसुद्धा देणार आहेत, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच ती म्हणत असते, हे बघ, आता तू काळजी करू नकोस. त्या गिरिजाची मकर संक्रांत कशी होते आणि काय होते हेच मी पाहत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही आपली गिरिजा आहे ती वासंतीबरोबर मंदिरामध्ये गेलेली असते. आता वासंतीबरोबर मंदिरामध्ये गेल्यानंतर इकडे गिरिजा म्हणत असते, आई, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते, बोल ना, काय विचारायचं आहे? तेव्हा ती म्हणत असते, तुमचं आणि त्याचबरोबर सगुणा मावशीचं नातं एवढ्या दिवसाचं आहे. तुम्ही दोघीजणी सख्या बहिणी आहेत. तुम्ही दोघीजणी सख्या बहिणी असून सुद्धा मला एक गोष्ट सांगा की तुमच्यामध्ये एवढं वैर आणि एवढ्या सगळ्या गोष्टी का आहेत? म्हणजे सगुणा मावशीला इथे नागराचं जो काही नागेश्वर आहे त्याचं सगळं सत्य माहिती, मग तुम्हाला त्याच घरामध्ये राहून त्यांचा खरा चेहरा आणि ते सत्य माहिती नाही का? तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, माहिती आहे गं, मला सगळं काही माहिती आहे. म्हणजे जे काही नागेश्वर एवढे काळे कारनामे आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी करतायत ते सगळं तुम्हाला माहिती आहे? तेव्हा वासंती म्हणत असते, हो, सगळं माहिती. मग आई, तरीसुद्धा तुम्ही हे सगळं थांबवण्याचा का प्रयत्न करत नाही आहेत? तेव्हा वासंती म्हणत असते, त्यानं काय होणार आहे बाळा? काही होऊ शकत नाही. मी ते सगळं अनेकदा थांबवण्याचा आणि हे सगळं रोखण्याचा खूपदा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या गोष्टीनं काही फरक पडत नाही किंवा ते काही होत नाही. आता हे सगळं गिरिजाला समजलेलं असतं की वासंतीला सुद्धा हे सगळं माहिती आहे. आता लगेचच गिरिजाला फारच मोठा धक्का बसतो आणि देवकी वासंती म्हणत असते, हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का? त्या घरामध्ये फक्त राहून बुक्क्याचा मार इथे खावा लागतो. म्हणजे आई, मला नाही समजलं. हो, मी तुला जे काही सांगते ते अगदी बरोबर आहे. म्हणजे जो काही नागेश्वर आहे त्या नागेश्वरनी इथे माझ्या बाबांना मारलं ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती होती? तेव्हा लगेच आता देवकी म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं, तुझ्या बाबाला मारलं म्हणजे? तेव्हा ती म्हणत असते, हो आई, माझ्या बाबाला सुद्धा इकडे आता जो काही नागेश्वर आहे त्यानेच मारलेला आहे. हे सगळं सांगत असताना आता घडलेला सगळा प्रकार इकडे गिरिजा सांगत असते आणि म्हणत असते की इथे जो नागेश्वर आहे त्यानेच माझ्या बाबांना मारलं. पण अगं, ते कसं शक्य आहे? ते का मारतील? तेव्हा ती म्हणत असते, आई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? माझ्या बाबांना केलेलं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते त्यांना समजलं होतं आणि त्यांनी ते वाचलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टमुळे ते मला अलर्ट करण्याचा प्रयत्न करत होते आणि म्हणूनच लेकीच्या काळजीपोटी त्यांनी मला मंदिरामध्ये भेटायला बोलवलं होतं.
दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता जो काही नागेश्वर आहे तो फारच टेन्शनमध्ये असतो. तेव्हा उर्वशी त्याला भेटते आणि म्हणत असते, काय झाले आबासाहेब, एवढे टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा तो म्हणत असतो, दीदी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ती पोरगी सतत छकुली छकुली करत आहे. हां, मग त्याचं काय? आता तुम्ही पण असं करायला लागलात का? तुम्हाला पण त्या सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे की काय? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, नाही, मला त्या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही आहे. पण आता चिरंजीव काही माझ्याशी खोटं बोलणार नाही आहेत. चिरंजीवाला आज एक बाई भेटली होती आणि तीसुद्धा छकुलीच्या शोधामध्ये आहे, हेच ते मला सांगत होते. आणि तेव्हा लगेच आता उर्वशी म्हणत असते, काय सांगताय काय दादासाहेब? तेव्हा लगेच आता इकडे दादासाहेब म्हणत असतात, हो, मी अगदी बरोबर सांगत आहे. कारण चिरंजीव माझ्यासोबत खोटं तर बोलणार नाही आहेत, ते सगळं काही खरंच सांगत होते. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर उर्वशीला सुद्धा आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे गिरिजाने हे सगळं काही सांगितल्यानंतर वासंती म्हणत असते, हे सगळं काय आहे? तुला हे कसं माहिती? तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई, माहिती हवं असण्याचा आणि नसण्याचा काय प्रश्न आहे सांगा ना. तुम्हाला सांगू का, हे सगळं नागेश्वर घोरपडेने केलं आहे. माझे बाबा माझ्या काळजीपोटी सांगायला येत होते हो, माझ्याशी बोलायला येत होते हो, पण बघा ना, नागेश्वरने त्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतला आणि हे सगळं काही केलेलं आहे आणि माझ्या बाबाला ह्या जगामधून दूर पाठवलं माझ्यापासून. हे सगळं आता इकडे ती बोलू लागते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे गिरीजा आरडू लागलेली असते. तेवढ्यातच वासंती म्हणत असते, काय गरज होती हे सगळ्या गोष्टी करण्याची? अजून त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी 6 महिने हातामध्ये होते ना. तेव्हा गिरिजा म्हणत असते, म्हणजे आई मला नाही समजलं. म्हणजे नागेश्वर साहेबांनी इथे माझ्यासोबत 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं ही गोष्ट तुम्हाला माहिती होती? आणि तेव्हा गिरिजाला ते आठवत असतं की 6 महिन्याने तुझा सगळा काही हा जो काही डाव आहे तो उधळून लावणार. तेव्हा गिरिजाने वासंती जवळ येऊन तिला विचारलेलं असतं, आई सांगा ना, म्हणजे नागेश्वर साहेब 6 महिन्यानंतर माझा इथे कायापालट करणार आहेत, मला ह्या घरातून बाहेर काढणार आहेत आणि 6 महिन्यासाठीच त्यांनी माझ्यासोबत लग्न करण्याचा हा जो काही घाट आणि तमाशा घातला ही गोष्ट तुम्हाला माहिती होती? तेव्हा वासंतीला त्या सगळं काही आठवायला लागतं. जेव्हा तिला समजलं होतं की हे लग्न फक्त 6 महिन्यासाठीच आहे, मी एकदा का आमदार झालो की मग संपलं. आणि तेव्हा वासंती म्हणत असते, हो मला माहिती होतं. तर आता मग तुम्ही हे सगळं थांबवण्याचा, अडवण्याचा का प्रयत्न केला नाही, असा प्रश्न गिरिजाचा असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, बोला ना आई बोला. तेव्हा वासंती म्हणत असते, हो ग बाळा, मी तो सगळा काही प्रयत्न केला आणि सगळा काही घाट घातला, पण त्याने काही एक फरक पडला नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे जी काही उर्वशी आहे ती म्हणत असते, दादासाहेब मला एक गोष्ट सांगा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगा. आणि ती म्हणजेच की तुम्ही तुम्ही जेव्हा देवकीला मारलं होतं तेव्हा तिला कायमचं मारलं होतं का? म्हणजे ती एकदा वाचली होती, मग एकदा वाचल्यानंतर ती पुन्हा वाचली किंवा ती मेली ह्याची खात्री करून घेतली होती का? तेव्हा नागेश्वर थोडासा घाबरतो आणि म्हणत असतो, नाही ना दिदीबाई, नाही, आम्ही ते अजिबात तसं केलं नाही, असं इकडे तो बोलू लागतो. तर आता दुसऱ्या बाजूला गिरिजाने वासंतीला विचारलेल्या प्रश्नावर वासंती म्हणत असते, खरं सांगू का गिरिजा, त्या घरामध्ये कोणाचं काय चालतं गं? आणि माझं तर काहीही चालत नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस मी ते सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला, पण माझं कोणीही ऐकत नाही, कधी माझं चलूच दिलं नाही. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते, पण आई मी काय म्हणते, आपण जर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इकडे रुद्रला सांगितल्या तर? तेव्हा वासंती म्हणत असते, नाही, रुद्रचं बापावर अल्लड प्रेम आहे, खूप जास्त तो त्याला देव माणूस मानतो आणि त्यामुळे हे सगळं असं नाही होऊ शकत बाळा. त्यावर लगेच इकडे आता नागेश्वर घाबरलेला असतो, तो म्हणजे उर्वशीने विचारलेल्या प्रश्नामुळे. दादासाहेब सांगा ना, तुम्ही इथे त्या देवकीला मारलं होतं याची पूर्ण खात्री करून घेतली होती का? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, नाही, पण मला एक गोष्ट कळत नाही, आता ती देवकी जिवंत झाली आणि ती देवकी जिवंत झाल्यानंतर इथे शोधत शोधत पुन्हा कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचली, पण आता नाही, आता ती कोल्हापूरमध्ये येऊन खूप मोठी चूक तिने केलेली आहे
आणि त्याचमुळे तिला ह्या चुकीची शिक्षासुद्धा मिळणार हे मात्र तेवढं जास्त खरं आहे असं नागेश्वर म्हणत असतो. पण आता नागेश्वर मात्र फारच घाबरलेला असतो. त्याला तर आता एका गोष्टीची भीती वाटत असते की आता जर खरंच इकडे ती देवकी आली आणि देवकी आल्यानंतर इकडे तिला हेही माहिती असेल की तो वारस म्हणजे ती छकुली कुठे आहे आणि ह्या प्रॉपर्टीची खरी वारस, त्याचबरोबर ह्या घराची खरी मालकीन. मग आता काही जरी झालं ना तरीसुद्धा ती देवकी सापडणं गरजेचं आहे असं तो आता इथे सांगत असतो. तेवढ्यातच त्याला एक फोन आलेला असतो आणि तो फोन असतो माला संदर्भामध्ये, म्हणजे काही दारूचा माल असतो आणि तो दारूचा माल इथे पोहोचवायचा असतो. आता खेळण्याच्या खाली दारूचा माल आहे, तुम्ही गाडी भरा आणि त्याचबरोबर तो माल व्यवस्थित पाठवून द्या. आता हे सगळं काही इकडे बोलणं प्रभासने ऐकलेलं असतं. तेव्हा इकडे आता नागेश्वर म्हणत असतो, तुला एक गोष्ट सांगू का दिदे, हे बघ, एकदा का ती देवकी सापडली की ह्या प्रॉपर्टीची खरी मालकीन नक्की सापडेल. आणि एकदा का खरी मालकीन सापडली की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या त्या नवऱ्याची सुद्धा कशालाही आपल्याला गरज पडणार नाही. आणि त्याचमुळे तेव्हा इकडे आता लगेचच उर्वशी म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इकडे घरामध्ये ह्या तुमच्या बहिणीचं म्हणजेच दिदीबाईचं राज्य असणार आहे. ह्या घरावर लक्ष ठेवण्यासाठी ही दिदी कायम तुमच्या सोबत आहे असं इकडे आता ती बोलत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे वासंती म्हणत असते, नाही गिरिजा नाही, हे बघ, आपण हे सगळं रुद्रला नाही सांगू शकत, कारण रुद्रचा इकडे त्याच्या बापावर खूप विश्वास आहे आणि त्यामुळे. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते, पण आईसाहेब तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? हो, कारण तुला सांगू का, सगुणाला सुद्धा हे सगळं सत्य माहिती आहे, पण कितीतरी वेळा ती त्याच्या आडकाठी येण्याचा आणि त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा तिने कितीतरी वेळा प्रयत्न केला, पण तसं काही एक झालं नाही. उलट ह्या सगळ्या गोष्टीमधून तुला एक गोष्ट सांगू का, तो प्रत्येक वेळी वाचतच चालला आहे आणि वाचतच राहणार आहे. त्यामुळे मला त्याची सगळ्यात जास्त भीती वाटते असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पण नाही आई नाही, आता त्याच्या पापाचा घडा भरलेला आहे. आता हे सगळं आपण आपण सगळं मिळून इथे सगळं व्यवस्थित करूया, त्याच्या कर्माची शिक्षा त्याला देऊन टाकूया. तेव्हा लगेचच आता वासंती फार घाबरते आणि गिरिजा तिला तिथेच एका ह्याच्यावर बसवत असते. आणि एका ह्याच्यावर बसवल्यानंतर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा वासंती म्हणत असते, काय व्यवस्थित होणार आहे ग, काय होणार आहे व्यवस्थित? कारण तुला एक गोष्ट सांगू का, जर रुद्रला हे सगळं समजलं आणि रुद्रला हे सगळं समजल्यानंतर जर रुद्र त्यांच्या विरोधामध्ये गेला ना, तर माझ्या रुद्रचा सुद्धा ते इकडे कमी जास्त आणि त्यालासुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतील. कारण जो काही नागेश्वर आहे ना, तो इकडे स्वतःपेक्षा जास्त कोणावरच विश्वास ठेवत नाही आणि त्याचं प्रॉपर्टीशिवाय कोणावरही प्रेम नाही आहे असं इकडे वासंतीने गिरिजाला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा गिरिजाला मात्र फारच मोठा धक्कासुद्धा इथे आता बसलेला असतो. आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याच्या भागामध्ये कालचाच जो काही प्रोमो आहे तो आलेला असतो. गिरिजाच्या सांगण्यावरून इकडे आता रुद्रने वासंतीला मोगऱ्याचा हार दिलेला असतो आणि तेव्हा वासंतीला फारच आनंद झालेला असतो. आणि तेव्हा इकडे रुद्र वासंतीला म्हणत असतो, आईसाहेब, तुम्हाला इथून पुढे काही लागलं, काही हवं असेल तर ते तुम्ही माझ्याकडे बिनधास्त मागू शकता, मी तुमच्यासाठी नेहमीच असणार आहे. आता नागेश्वर घाबरलेला असतो आणि ऐन त्याच्याच गाडीसमोर इकडे देवकी येते आणि तेव्हा नागेश्वर स्पष्टपणे देवकीला पाहत असतो आणि त्याला ती गोष्ट समजते की देवकी जिवंत आहे. तेव्हा तो गाडीतून उतरतो आणि देवकीला शोधत असतो. तोपर्यंत देवकी गायब झालेली असते. पण इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गिरिजा झोपल्यानंतर इकडे प्रभास मात्र त्याला जे काही करायचं आहे काम ते करत असतो. म्हणजे त्याला एकच करायचं असतं की इथे गिरिजाला अलर्ट करायचं असतं आणि जी काही दारूची गाडी आहे ती दारूची गाडी त्याला पकडायला लावायची असते. आणि त्याचमुळे त्याने एका कागदावर ह्या सगळ्या काही गोष्टी लिहिलेल्या असतात आणि गिरिजाच्या खोलीमध्ये मध्यरात्रीच टाकलेल्या असतात. गिरिजा त्या कागदाच्या आवाजाने त्या गोळ्याने उठते आणि उठल्यानंतर पाहते तर काय, तो एक कागद असतो आणि त्या कागदावरती लिहिलेलं असतं की हे बघ, जो काही नागेश्वर आहे त्या नागेश्वरची दारूची गाडी इथे निघणार आहे
आणि सगळा दारूचा माल जो आहे ना तो एन्जॉयमधल्या जो काही खेळण्या आहेत त्या खेळण्याच्या खाली आहे, त्यामुळे तू त्याला पकड. दुसऱ्या बाजूला इकडे आता जी काही देवकी आहे ती जंगलामध्ये गेलेली असते आणि जंगलामध्ये गेल्यानंतर ती लपून बसते. नागेश्वरचे काही इथे देवकीला शोधत शोधत येतात आणि तेव्हा मात्र देवकी त्या सगळ्यांपासून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.